भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया तरले तरती हा होया भाविका निर्मला होया भाविका होया भाविका निर्मला होया भाविका निर्मला होया भाविका
तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा भक्ती मुक्तीचे हे स्थळ भोळ्या भाविका निर्मळ तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा पांडुरंगा करू कीर्तन सेवा जसा आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा तुम्हाला बुवा सापडला नाही, मला ही सेवा सापडली असं म्हणतो नाही. आणि जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून यावत जीवाला सांगतात की कोण भाग्यवान आहे. शरण गेले पंढरीराया, जो त्या भगवान परमात्म्याला शरण गेला, ज्यांनी त्या भगवान परमात्म्याची शरणागती पत्करली, तुकोबाराय म्हणतात ते भाग्यवान आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी भाग्याचं वर्णन केलं, परंतु कोणत्या भाग्याचं वर्णन केलं. भाग्याचे सुद्धा इथं प्रकार किती पडतात, दोन प्रकार पडतात. एक लौकिक भाग्य आणि दुसरं परमार्थिक भाग्य. मग तुकोबारायांनी लौकिक भाग्याचं वर्णन केलं का परमार्थिक भाग्याचं केलं. तुम्ही आम्ही यावत जीव लौकिक भाग्याचं वर्णन करतो, परंतु संत महात्म्यांनी
लौकिक भाग्याचं वर्णन केलं नाही. आणि जर लौकिक भाग्याचं वर्णन केलं असतं तर तुकोबरायांच्याकडं लौकिक आहे एवढं दुसरं. आता आमच्यासारख्या महाराजाला 4 अभंग आले तरी त्याचं किती नावलौकिक होते नाही. परंतु तुकोबरायांनी ज्यांनी 5वा वेद ज्याला म्हणला जातो असा गाता, त्यांनी त्यांच्या अनुभवातून जो प्रकट झाले ते अभंग या जगासमोर प्रस्थापित केले. मग त्यांचं लौकिक भाग्य केवढं. परंतु तुकोबाराय म्हणतात लौकिक भाग्याचं संत महात्मे वर्णन करत नाहीत, म्हणून त्यांना वैराग्य संपन्न जगद्गुरु तुकोबाराय ही पदवी मिळाली. तुम्ही आम्ही ज्या भाग्याचं वर्णन करतो ते लौकिक भाग्य, आणि संत महात्मांनी ज्या भाग्याचं वर्णन केलं ते म्हणजे परमार्थिक भाग्य. तुम्ही आम्ही भाग्य कशामध्ये मानतो? धन दौलत पैसा अडका जमीन जुमला जायदाद यामध्ये भाग्य मानतो. परंतु संत महात्म्यांनी त्यामध्ये भाग्य मानलं नाही. का मानलं नाही? तुकोबाराय म्हणतात जीव जन्माला आलेला आहे त्या अर्थी त्याला सर्व काही उपभोग घ्यायला मिळणार. तुम्ही आम्ही भाग्य मानलं, परंतु तुकोबाराय म्हणतात भाग्य तरी नव्हे धन पुत्र भाग्य कशामध्ये मानतात? धनामध्ये पैशामध्ये जमिनीमध्ये गाडीमध्ये बंगल्यामध्ये. परंतु तुकोबाराय म्हणतात यामध्ये मी मानलं नाही. आणि जर मी याच्यामध्ये भाग्य मानलं असतं तर माझ्या एवढी संपत्ती कोणाकडेही नव्हती. तुकोबाराय हे सर्वसामान्य नाही. तुकोबाराय हे लुंगे सुंगे संत नाहीत. वारकरी सोडले तर यावत जीवाला तुकोबारायांचं महत्व माहित नाही. परंतु तुकोबारायांचं महत्व असं की तूप शेट असं ज्यांचं नाव लौकिक. जुन्या काळातील सावकारी पतपेढी. आठ पिढ्यांची जशी वारकरी संप्रदायाची भगवंताची सेवा होती तशीच त्यांची 8 पिढ्याची सावकारी पतपेढी होती. तूप शेट म्हणून त्यांना बोलवायचं. मूळ जगद्गुरु तुकोबाराय देशमुख घराण्यातील तुकोबाराय आणि अशी असणारी सावकारी. परंतु ज्या वेळेस तुकोबारायांना कळालं की फलकट हा संसार येते सार भगवंत, इथं सार फक्त तो भगवंत आहे. फळ ना फुलविता फळ ना फळविता असा असणारा वांजोटा संसार. आणि या वांजोट्या संसारामध्ये काही सुद्धा तथ्य नाही अशी त्यावेळेस त्यांना कळालं. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात संसाराच्या नावे घालून या वाढता हा पुण्य धर्म केला. त्याने संसाराच्या नावानं शून्य घातलं. जवळ काही असणार धन दौलत पैसा अडका जमीन जायदाद सर्व काही जनतेला वाटून हे वाटून टाकलं. मग तुकोबारायांची अवस्था कशी झाली? काय खावे आता कोणीकडे जावे गावात रहावे कोण्यावळे गावात रहावे कोण्यावळे कोपला पाटील गावीचे लोक आता मज भीक कोण घाले
काढून टाकलं. त्यावेळेस त्या तुकोबरांची अवस्था कशी झाली, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्यामुळे, कशाच्या जीवावरती घर असणारं जनतेला दिलं, सर्व काही दिलं, घर जाळून टाकलं, धन दौलत सर्व जनतेला वाटते आणि काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्यामुळे, कशाच्या आधारावरती गावाकडे. उत्तरार्धामध्ये तुकोबाराय म्हणतात, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. भीक म्हणजे मूळ जगद्गुरु तुकोबारायांनी कोणाकडे भिक्षा तर मागितलीच नाही, परंतु तुकोबारायांची जी भाषा आहे, त्या तुकोबारायांचे जे शब्द आहेत, त्या शब्दांचा वाच्यार्थ वेगळा आहे, लक्षार्थ वेगळा आहे आणि भावार्थ वेगळा आहे. आणि तुकोबारायांची भाषा ही सर्वसामान्य नाही आणि ती सर्वसामान्य जीवाला पचत नाही. आणि ही भाषा जर सर्व जीवांना पचली असती तर आम्हाला गावोगावी अखंड हरिनाम सप्ते करावे लागले नसते. कीर्तनामध्ये बसलेल्या समाजाला पुढं सरका म्हणून सांगावं लागलं नाही. तर मगाशी पासून महाराज सांगतोय पुढं सरका. मी कुठल्याही माणसाला प्रश्न विचारत नाही, कुणाकडे काही सुद्धा मागत नाही, पाकिट सुद्धा किती भरलं हे बघत नाही, तेव्हा तुमच्याकडे काही मागणार नाही. फक्त जी काही सेवा आहे तास दीड तास ती शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तुम्ही श्रवण करा. तुकोबाराय म्हणतात, यामध्ये मी भाग्य मानलं नाही, म्हणून भाग्य तरी नोहे, धन पुत्र धारा निकटवास संसार. धनामध्ये भाग्य मानायचं नाही. जीव ज्या आरती जन्माला आलेला आहे त्या आरती त्याचे 16 संस्कार होणार आहे. धन हे मिळणार आहे, अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी नदी प्रारब्धानुसार मिळणार आहे. म्हणून भाग्य तरी नोहे, धन पुत्र, पुत्रामध्ये सुद्धा भाग्य मानायचं नाही. का मानायचं नाही? मानवाचे 16 संस्कार होतात जन्मल्यापासून मरेपर्यंत. नामकरण 16, जावळ 16, लग्न 16, लग्न सुद्धा होणार आहे. लग्न झाल्यानंतर तुम्हाला पत्नी मिळणार आहे आणि पत्नी मिळाल्यानंतर तुम्हाला पुत्र संतती सुद्धा होणार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, भाग्य पुत्रामध्ये मानायचं नाही. भाग्य असेल तर सुपुत्र मिळेल, भाग्य नसेल तर कुपुत्र मिळेल. नाहीतर बाप मोठा कीर्तनकार आहे, वाजवणार आहे, भजन म्हणणार आहे, परंतु त्याच्याच पोटी डब्याला डाळ करणार आहे. अशा पुत्रामध्ये भाग्य मानून चालत. तुकोबाराय म्हणतात, भाग्य असेल तर सुपुत्र मिळेल, भाग्य असेल तर धर्मपत्नी मिळेल, भाग्य नसेल तर तुम्हाला फक्त पत्नी मिळेल. म्हणून पत्नीमध्ये भाग्य मानायचं नाही, पुत्रामध्ये भाग्य मानायचं नाही. मग भाग्य कशामध्ये मानायचं? तुकोबाराय म्हणतात, उजळले भाग्यात अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. किंवा तुकोबाराय म्हणतात, भाग्याचा
हो माता मरणा वाचोनी सर्वदा. तुकोबाराय म्हणतात भाग्य जर मानायचं असेल तर संतांच्या संगतीमध्ये संतांच्या दर्शनामध्ये भाग्य मान. तुम्ही आम्ही कशामध्ये ही भाग्य मानतो. एक म्हणला माझ्यासारखा भाग्यवान नाही. का नाही तर माझ्यासारखी बायको म्हणला कोणालाही या भूतलावरती नाही. आणि माझी बायको माझी एवढी काळजी घेते म्हणून मी भाग्यवान. मगाशी तुकोबारायांचं उदाहरण सांगितलं. भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा. दारा म्हणजे पत्नी आणि गावंढळ भाषेत बायको. विषय असा झाला की त्यांना ठरवलं पंढरपूरची वारी. वृत्तपत्रावरती जुन्या काळातील पंढरपूरची वारी वृत्तपत्रावरती दूरध्वनीद्वारे आपण ही वारी माऊली ज्ञानोबारायांचा सोहळा पाहत आहे. परंतु म्हणला हा वृत्तपत्रावरती पाहिला, दूरध्वनी म्हणजे टीव्ही वरती पाहिला, परंतु प्रत्यक्ष अनुभव व्हायचा तो सोहळा यावर्षी. त्यानं मनामध्ये निर्धार केला. 2-3 महिने शेतामध्ये असणारी कामं आवरली. शेतातील गड्याला लागवड खत बियाणे सर्व काही दिले. 2-3 महिने तयारी केली, परंतु आपल्या पत्नीला सांगितलं नाही. 2 महिन्याचा कालखंड गेला. वारकरी ज्येष्ठ वद्य सप्तमीला आपल्या घरातून आळंदीकडे किंवा देवकडे, आता तुकोबारायांचं सप्तमीला प्रस्थान असतं, ज्ञानोबारायांचं अष्टमीला असतं. आता तो माऊलीच्या सोहळ्यातून जाणार होता. ज्येष्ठ वद्य सप्तमी पुढे 2-3 दिवस आहे. तोपर्यंत त्यानं आधी सर्व वळकटी वगैरे सर्व तयारी केली. गड्याला सर्व लागवड दिली आणि त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं. अगं म्हणलं ऐकलंस का. पत्नी म्हणली काय झालं. यांना म्हणला मी माऊलीच्या सोहळ्यामधून पायी दिल्लीला जाणार आहे. शेतामध्ये गड्याला सर्व खत बियाणे लागवड सर्व काही दिलेलं आहे. घरामध्ये सुद्धा 3 महिन्यांचा किराणा माल भरलेला आहे. शेतामध्ये तुला जाऊस वाटलं तर जा, अन्यथा जाऊ नकोस. असं पत्नीला सांगितल्यानंतर पत्नी म्हटली सोहळा नाही आणि वेळा. सोहळा आणि वेळा कसला. सोहळ्याला जायचं नाही, कुठंही जायचं नाही. सोहळ्याला जायचं असेल तर परत माघारी यायचं नाही. तिकडच मार्गस्थ व्हायचं, परत माघारी. तुकोबारायांचं वर्णन आहे की पंढरपूरची वारी कोणालाही घडत नाही. पंढरपूरचा सोहळा कोणालाही घडत नाही. धर्म तयाशीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज म्हणजे पत्नी. ज्याची पत्नी ज्याच्या स्वाधीन आहे त्यालाच धर्म घडतो, त्यालाच तीर्थयात्रा घडते. म्हणून जन्मांतरीच्या पुण्यराशी वारी त्याची पंढरीची. म्हणून पंढरपूरची वारी सर्वसामान्य नाही. आपण पंढरपूरच्या वारकऱ्यांना नावं ठेवतो, चेष्टा करतो, परंतु पंढरपूरचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. म्हणून पंढरपूरचा वारकरी धोतरावरती फेट्यावरती नेहरूवरती दिसला तरी तो जसा दिसतो तसा नाही, त्याचा अधिकार भरपूर आहे. म्हणून वारकऱ्यांना वारकऱ्यांची कदर करायला शिका बरं का. हल्ली कसा आहे कालखंड, एका गाणाऱ्याचं दुसऱ्या गाणाऱ्यावर पटत नाही, एका कीर्तनकाराचं दुसऱ्या कीर्तनकाराला पटत, एका वाजवणाऱ्याचं एका वाजवणाऱ्यावर पटत. आणि हे जर झालं असतं तर आज आमची जर इलेक्शन घेतलं असतं तर बिनविरोध झाला असतं नाही. परंतु महाराज दुःखद वार्ता आहे, आमच्या वारकऱ्यांचा तर वारकऱ्यांच्यात मेळ नाही. का नाही. आमच्यामध्ये जे काम क्रोध लोभ निमादे ठाईच ही आनंदाची सृष्टी झाली. आमच्यामध्ये असणारे काम क्रोध जे षड विकार आहेत ते नाहीशे होतील त्यावेळेस आपली अवस्था कशी होईल. वैष्णवांच्या सारखी वारकऱ्यासारखी. म्हणून पंढरपूरचे वारकरी सर्वसामान्य नाहीत. आणि त्यानं ठरवलं, पत्नीला सांगितलं नाही आणि आधी 2 दिवस सांगितलं अगं मी जाणार आहे सोहळ्याकरता. पत्नी म्हणली पंढरपूरच्या वारीला जायचं नाही आणि गेला तर परत माघारी यायचं नाही. आता म्हणला 2 महिने तयारी केलेली आहे, आता ती पाण्यात सत्य वाढत. म्हणला जरा पत्नीची शरणागती आपण पत्करू. पत्नीला म्हणला तुझ्या पाया पडतो, 2 महिने मी तयारी केलेली आहे, यंदाच्या वर्षी जातो, पुढल्या वर्षी जा म्हणलीस तरी जात नाही.
पत्नी म्हणली एकदा सांगितले ना, आणि एकदा हायकोर्टाचा निकाल आला की त्याचं कुणाचंही पुढं चालत, आणि जरी त्याच्या पुढं गेला तरी संध्याकाळ भाकरी मिळेल बघता मिळणार. परत आणि पत्नीला म्हणला, अगं तुझ्या पाया पडतो परंतु मी वारीला जातो. कोण म्हणतो? हा, नवरा म्हणतो. कोणाच्या? पत्नीच्या पाया पडतो. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, पत्नीच्या कितीही पाया पडला तरी पत्नीने सांगितलं जायचं नाही, गेलासा तरी मागे यायचं नाही. 2 महिने केलेली तयारी पाण्यामध्ये गेली. नवरा पत्नीला म्हणतो की तुझ्या पाया पडतो. कुत्र्याप्रमाणे आपली अवस्था पत्नीने केली. कशी केली? तीर्थ यात्रा कुत्रा माहित आहे तुम्हाला? तुमच्या इकडे पाळतात कुत्रा? पाळतात का? आमच्या इकडे सुद्धा आता रेसचे कुत्रे आहेत, लाख 1.5 लाख रुपये. तुमच्या इकडे आहेत का? तुमच्या इकडे तर शिकारीचा भाग आहे नाही का? जंगल आहे का नाही? बरं, लोक कुत्र्याची नावं काही पण ठेवतात. कोण टॉमी ठेवतं, कोण मोती ठेवतं, कोण राजा ठेवतं. आणि त्या कुत्र्याचं वैशिष्ट्य, त्या कुत्र्याला जर मालकानं हाक मारली, कुत्रा अगदी 100 मीटर 200 मीटर 300 मीटरच्या अंतरावरती असला, जर मालक म्हणला राजा, कुत्रा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाहून आपल्या मालकापर्यंत शेपूट हलवत येत, पळत येतं, शेपूट हलवत येतं. मग आपल्या मालकाच्या पायात घडाघडा लोळायला चालू. नेक्स्ट, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्या कुत्र्याची अवस्था जशी आहे तशी आपली अवस्था कोणी केली? पत्नीनं केली. पत्नीनं सांगितलं वारीला जायचं नाही, 2 महिने केलेली तयारी व्यर्थ गेली. म्हणून भाग्य तरी नोहे धन पुत्र धारा. पत्नीमध्ये भाग्य का म्हणायचं नाही तर या करता म्हणायचं. म्हणून भाग्य तरी नोहे धन पुत्र धारा निकटवास बरा. मग तुकोबारायांनी भाग्याचं वर्णन केलं, परंतु कोणाच्या भाग्याचं वर्णन केलं? तुकोबारायांनी जे भाग्याचं वर्णन केलं ते फक्त आणि फक्त जे पंढरपूरचे वारकरी आहेत त्या पंढरपूरच्या वारकऱ्याचंच वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी केलेलं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, भाग्यवंत म्हणून
चरणामध्ये तुकोबाराय सांगतात शरण गेले पंढरीराया जे त्या भगवान परमात्म्याला शरण गेले ज्यांनी त्या भगवंताची शरणागती पत्करली जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते भाग्यवान